नमस्कार मंडळी, योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे की आज आपण आप्पे पात्रामध्ये पार्लेजी बिस्किट घालून अतिशय भन्नाट आणि जबरदस्त अशी रेसिपी तयार करणार आहोत, जी की लहान मुलांना तर खूपच आवडेल. रेसिपी जर तुम्ही पाहिली ना तर लगेच करायला घ्याल, इतकी जबरदस्त आहे. अगदी 10 मिनिटात तयार होते. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी पार्लेजी बिस्किटचे 2 पुडे घेतलेले आहेत. एक पॅकेट 10 रुपयाचं आहे, म्हणून इथे मी 2 पॅकेट घेतलेले आहेत. 5 रुपयाचे घेणार असताल तर 4 पॅकेट पुरेसे आहेत. सगळे बिस्किट आता मी इथे पाकिटामधून काढून घेतलेले आहेत आणि प्लेटमध्ये ठेवले आहेत. हे बिस्किट आता आपल्याला तोडून घ्यायचे आहेत. या पद्धतीने बिस्किट तोडून घ्यायचे आहेत. तोपर्यंत मंडळी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून किंवा गावातून पाहता हे कमेंट करून मला नक्की सांगा, की ज्यामुळे मला कळेल आपला हा व्हिडिओ कोणत्या कोणत्या शहरापर्यंत गावापर्यंत पोहोचतो. इथे मी सगळ्या बिस्किटांचे तुकडे करून घेतलेले आहे. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये हे बिस्किटचे सगळे तुकडे यामध्ये घालायचे आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये बिस्किटं घालून याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. यामध्ये अगदी थोडीशी इथे मी साखर घातलेली आहे. बिस्किटं बारीक करतो ना त्याच वेळेस घालायची, म्हणजे व्यवस्थित बारीक होतं. साखर घालून आता मिक्सरमधून हे छान फिरवून घेतलेलं आहे. या पद्धतीची इथे आपण पावडर तयार करून घेतली आहे. सगळ्या बिस्किटांची इथे मी पावडर तयार करून घेतली आहे. एका बाउलमध्ये घातली आहे. यामध्ये आता आपल्याला 2 चमचे कोको पावडर घालायचे आहे. 1 वाटी इथे मी नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे. यामध्ये घालायचं आहे आणि हळूहळू आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम जास्त दूध घालू नका, नाहीतर पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे हळूहळू दूध घालून हे एकत्र करून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा दूध घातल्यानंतर वरचं जे बिस्किटांचं मिश्रण आहे ते एकत्र होतं, पण खाली जे बिस्किटांची पावडर आहे ती तशीच कोरडी राहते. त्यामुळे व्यवस्थित खालून एकत्र करून घ्यायचं आहे. मिश्रण थोडंसं इथे मला घट्ट वाटतं आहे, त्यामुळे अजून थोडंसं यामध्ये दूध घालूया आणि छान एकत्र करून घेऊया. आपल्याला बॅटर जे आहे अगदी खूप घट्ट किंवा खूप पातळ असं ठेवायचं नाही, मध्यम कन्सिस्टन्सीचं ठेवायचं आहे. मिश्रण अजूनही थोडंसं घट्ट वाटतं आहे. अजून थोडंसं दूध घालूया आणि एकत्र करून घेऊया. दूध घालून इथे मी छान असं एकत्र करून घेतलेलं आहे. या पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिट बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत पुढची तयारी करूया. इथे मी आप्पे पॅन घेतलेला आहे. आता याला आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर याला तेल लावलं तरीसुद्धा चालेल. चमच्याने किंवा ब्रशने व्यवस्थित तूप सगळीकडे लावून घ्यायचं, म्हणजे मिश्रण आपलं अजिबात याला चिकटणार नाही. गॅसवर इथे मी तवा ठेवलेला आहे. त्यावरती आपल्याला आप्पे पात्र ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवर हे ठेवायचं आहे. आता मिश्रणसुद्धा इथे आपलं छान भिजलेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि चिमूटभर सोडा घालायचा आहे. यावरती थोडंसं दूध घालायचं आणि छान एकत्र करून घ्यायचं आहे. सोडा घातल्यानंतर मिश्रण हलकं फुलकं होतं. बघा, या पद्धतीची कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे. तर मंडळी, आज आपण पार्लेजी बिस्किटपासून आप्पे पात्रामध्ये असे छान मिनी केक तयार करत आहोत, जे चवीला अगदी भन्नाट लागतात. छान असं एकत्र करून घेतलेलं आहे. आप्पे पॅनसुद्धा इथे आपला गरम झालेला आहे. हळूहळू सगळं जे मिश्रण आहे एक एक करून यामध्ये घालायचं आहे. सर्व मिश्रण साच्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. हा केक अगदी झटपट तयार होतो. 10 ते 15 मिनिटात तयार होतो. बऱ्याच वेळेस मुलं बाहेरचे केक खायला मागतात. त्यावेळेस तुम्ही बाहेरचा अनहेल्दी केक देण्यापेक्षा घरच्या घरीच हा केक तयार करू शकता. खूप झटपट तयार होतो आणि लहान मुलांना तर खूपच आवडेल, इतका चविष्ट तयार होतो. कमीत कमी साहित्यामध्ये तयार होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये सुद्धा. 20 ते 25 रुपयामध्ये आपला हा केक तयार होतो. सर्व मिश्रण आप्पे पात्रामध्ये भरून झालेलं आहे. आता यावरती इथे मी बदामचे तुकडे घालते आहे. तुम्ही हवं तर यामध्ये टुटी फ्रुटी किंवा चॉकलेटसुद्धा घालू शकता. आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिट मध्यम आचेवरच हे ठेवायचं आहे. 15 मिनिटानंतर पाहूया. 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता इथे असे टम्म असे फुगलेले आपले केक तयार झालेले आहेत. हे दिसायला जितके सुंदर आहेत ना, तितकेच चविष्टसुद्धा तयार झालेले आहे. सगळे केक इथे आपण काढून घेऊया. लहान मुलांना तर हे केक खूपच आवडतील. तुम्ही त्यामुळे एकदा तरी नक्की करून पहा. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा इथे आपला मऊ लुसलुशीत स्पॉन्जी केक तयार झालेला आहे पार्लेजी बिस्किटपासून.
आता यावरती आपण चॉकलेट सिरप टाकूया, की ज्यामुळे अगदी हे केक जे आहेत ते चविष्ट लागतील. तुमच्याकडे जर सिरप नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल. एक केक इथे मी तुम्हाला तोडून दाखवते. किती छान असं याला स्पंज पडलेला आहे. मला खात्री आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. जरासुद्धा आवडली असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करून घ्या.